जय भारत जय संविधान। युवा संघर्ष मी अमोल जगधनी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि स्वातंत्र्य दिनानिमित्त तमाम भारतीयांना माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आज एक वेगळा मुद्दा मांडावासा वाटतो आणि तो मुद्दा आहे चळवळीचा। आज जर आपण पाहिलं असेल की महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये चळवळीची जी अवस्था आहे ती खूप बिकट आहे। मी खूप मोठा नाही आहे पण मला काही गोष्टी आठवत आहेत बाबासाहेबांच्या। 1927 साली मुंबईमध्ये जहांगीर हॉलमध्ये एक सभा भरली होती, हितकारणी सभा। या सभेच्या वेळेस प्रत्येक मान्यवरांच्या भूमिकेनंतर जेवेळेला भूमिका बाबासाहेबांकडे आली त्यावेळेला बाबासाहेब असं म्हणतात की समाजाची अवस्था खूप वाईट आहे आणि मी हा जो सत्याग्रह करतो तो खूप मोठा सत्याग्रह आहे, पण या सत्याग्रहामध्ये काम करणाऱ्यांसाठी मला काहीतरी सांगायचं आहे। त्यावेळेला बाबासाहेब असे म्हणतात की माझ्यासोबत काम करणारी व्यक्ती ही निधड्या छातीची असावी आणि प्रामाणिक असावी। दुसऱ्या मुद्द्याला बाबासाहेब असं म्हणतात की समाजाला खूप मोठा कलंक लागलेला आहे, तो म्हणजे अस्पृश्यता, आणि तो मी घालवीन असा प्रत्येकाचा निर्धार असेल अशाच माणसाने माझ्यासोबत काम करावे। आणि तिसऱ्या मुद्द्याला बाबासाहेब असं म्हणतात की ज्यांना आपल्या बायका मुलांची काळजी व्हावायची असेल अशा माणसांनी माझ्यासोबत काम करूच नये असं मी निक्षूनपणे सांगतोय। म्हणजे त्या काळामध्ये 1927 साली बाबासाहेबांनी ही भूमिका मांडली होती, म्हणजे त्यातून काहीतरी शिकण्यासारखं आहे। बाबासाहेबांचा त्याग, बाबासाहेबांचं योगदान खूप मोठं आहे, पण हे सगळं जर आपल्याला मान्य करायचं असेल तर त्यांच्या प्रामाणिकपणावरती आपल्याला विश्वास ठेवावा लागेल आणि प्रत्येकाने प्रत्येकाचा अहंकार थोडासा बाजूला ठेवून चळवळीसाठी एकत्र आलं पाहिजे। जोपर्यंत समाज एकत्र नाही तोपर्यंत आपले नेते एकत्र येणार नाही आहेत, याची प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे। मला वाटतं जास्त बोलायला नको आहे, तर त्यानिमित्ताने पुन्हा एकदा स्वातंत्र्य दिनानिमित्त सगळ्यांना माझ्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद।